आज प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली। माननीय न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। मंजूर करताना त्यांनी काही अटी शर्ती दिलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारच्या आहेत की त्यांनी कंप्लेनंट जे आहेत त्यांना पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या धमक्या द्यायच्या नाही आहेत। दुसरी अट अशी त्यांना लागलेली आहे की जुना राजवाडा पोलीस स्टेशनला जेव्हा जेव्हा इन्क्वायरीसाठी बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा त्यांनी तिथे हजर व्हायचं आहे। जी काय इन्क्वायरीची प्रोसिजर आहे त्यात कोऑपरेट करायचं आहे आणि 50,000चा एक लायक जामीन देऊन जामिनाची पूर्तता करायची आहे। या अटी शर्ती त्यांच्यावर लादलेल्या आहेत। आत्ता जर प्रोसिजर पूर्ण झाली आणि कळंबाच्या वेळेच्या आधी म्हणजे त्यांची जी ठराविक वेळ नियुक्त केलेली असते त्या वेळेच्या पर्यंत जर त्यांची यादी तिथे पोचली तर ते बाहेर सुटू शकतात आजच्या दिवसांमध्ये। हे आता कोर्टाची प्रोसिजर आणि ऑफिसची प्रोसिजर ह्यांच्या वेळेवर अवलंबून आहे, त्यामुळे आज तरी शक्यता कमी वाटते। उद्या सुट्टी आहे। उद्या इन्चार्ज कोर्टासमोर जर हे काम चाललं नाही तर मग परवाच्या दिवशीवर हे जाऊ शकतं। त्यामुळे मग उद्याची सुट्टी जर काम ह्यांचं काही चालू शकलं नाही तर परवाच्या दिवशी ते रिलीज होऊ शकतं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।